आणि मग मी पुन्हा दोघांचे सिनेमे परत कंपॅरिझनसाठी बघायला लागले आणि मग असा विचार केला की देवानंद ते शाहरुख खान हा असा सरळ रेषेतला प्रवास नाहीये ना. मध्ये एक शम्मी कपूर लागतो, एक राजेश खन्ना लागतो, एक ऋषी कपूर लागतो. त्याच्या थ्रू तो प्रवास होतो. आणि द्वारकानाथ संजगिरी जुने म्हणजे आम्ही एकत्र काम केलेलं आहे पूर्वी, षटकार वगैरे असताना 80sमध्ये. तर तो देवानंदचा प्रचंड फॅन आहे. मी त्याने देवानंदवर पुस्तकं लिहिलेली आहेत म्हणून मी त्याला फोन केला. तर म्हटलं आपण पप्पू आपण हे करूया का, असं पुस्तक करूया का. म्हणजे मला असं वाटलं की मी एकटीने करण्यापेक्षा जर एक देवानंदचा फॅन आणि नव्याने झालेली फॅन असं कॉम्बिनेशन झालं तर छान होईल. आणि माझा भाऊ हेमंत कर्णिक तो पण आमच्या गप्पा व्हायला लागल्या, सो तो पण आमच्याबरोबर यायचा. तो देवानंदचा त्या अर्थाने फॅन नाही, पण त्याचं कॉन्ट्रीब्युशन वगैरे बघताना आम्ही तिघांनी मिळून हे पुस्तक करायचं असं ठरवलं आणि त्यातून त्याची सुरुवात झाली. मग आमच्या मीटिंग झाल्या, दोघांमधली साम्य काय, दोघांमधले फरक काय, शम्मी कपूरबद्दल काय वगैरे असं. मग पुन्हा त्या सगळ्यांचे सिनेमे बघणं वगैरे असा तो अख्खा हे झालं. चॅप्टर्स कसे करायचे, त्याच्यात काय काय येईल, म्हणजे त्यांच्या नायिकांवर एक चॅप्टर यायला पाहिजे, त्यांच्या गाण्यांवर एक चॅप्टर यायला पाहिजे. कारण रोमॅन्स म्हणजे गाणी आहेत, रोमॅन्स म्हणजे हिरोईन नसेल तर रोमॅन्स कोणाशी करणार आहात. सो दीज टू आर व्हेरी इम्पॉर्टंट फॅक्टर्स फॉर एनी हिरो. तर त्याच्यावर वेगळे चॅप्टर्स. मग कुठची गाणी, काय गाणी, कसं काय, म्हणजे त्यांचं कसे गाण्यांमधले ते वगैरे असं करत 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 ते एक फॉर्म तयार व्हायला लागला आणि आम्ही लिखाणाचं काम सुरू केलं.